Recording in progress. हा, आतापर्यंत आपण जे काही गोष्टी बघितल्या होत्या त्या डेफिनेशन बघितलं होतं आणि काही बेसिक गोष्टी बघितल्या होत्या की जमीन महसुला संबंधितल्या गोष्टी होत्या. आता आपण थोडस पुढे जाऊया. बघा, आपला पुढचा पॉइंट आहे जमीन महसूल अतिक्रमण. ओके, अतिक्रमणाला शब्द काय असतो आपला? एन्क्रोचमेंट. ओके, ऑफ एन्क्रोचमेंट ऑफ अ लँड. लँड वरती एन्क्रोचमेंट झाल्यानंतरच्या काय प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये आहेत त्यात आपण बघूया. कलम 50. कलम 50 काय सांगतो बघा, शासनाकडे निहित असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे, शास्ती व इतर अनुषंगिक बाबींच्या तरतुदी तुम्हाला 50 मध्ये आढळते. ठीक आहे. जिल्हा अधिकारी मुख्य व्यक्ती कोण आहे इथे? जिल्हाधिकारी, ऑफिसर्स संक्षिप्त चौकशी करतात. सरकारच्या जागेवरती अतिक्रमण झालं आहे की नाही याची पहिल्यांदा संक्षिप्त चौकशी झाली पाहिजे. दुसरं, अतिक्रमण प्रतिबंध दूर करण्याबाबत नोटीस काढण्याचा अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. आणि त्याच्यानंतर जर सिद्ध झालं चौकशीनंतर अतिक्रमण झालंय तर मग दंड लावण्याचा अधिकार पण आहे. तर मग दंड कसा आहे? जमिनी अतिक्रमण, जमिनीचं तुम्ही अतिक्रमण केलंय शेतीसाठी, सरकारची जमीन अतिक्रमित करून तुम्ही त्याच्यावरती शेती केली असेल तर तुम्हाला दंड आहे 1,000 रुपये किंवा विहित रक्कम. ही विहित रक्कम कोण ठरवणार आहे? जिल्हाधिकारी. ओके, आणि तीच जमीन जर तुम्ही अन्य कोणत्या कारणासाठी वापरली असेल तर 2,000 रुपये किंवा विहित रक्कम तुम्हाला दंड असणार आहे. ओके, आता हे पूर्ण टॉपिक संपल्यानंतर जिथं जिथं दंड आहे त्याचे एक एक्सेल सेट तुम्ही बनवून घ्या, टेबल बनवून घ्या तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या लक्षात राहील. आणि पहिल्यांदा अधिकारी, पॉवर्स आणि दंड वगैरे या गोष्टी झाल्या की मग कलमांकडे या. कलम लक्षात ठेवणं शेवटचा प्रेफरन्स असला पाहिजे. ओके, त्यानंतर पुढे बघा, जमिनीवर म्हणजे अतिक्रमित जमिनीवरती तुम्ही वस्तू विक्री फेरीने विकणं असं काय करत असाल तर तुम्हाला 50 रुपये किंवा विहित रक्कम दंड आहे. आता आपल्या इथे पण आपण बघतो, शहरांमध्ये सुद्धा बघतो, छोटे छोटे जे गाड्या असतात, खाण्याच्या गाड्या असतात, त्याचे पण अतिक्रमितच भाग आहे, तो याच्या अंतर्गत आला पाहिजे. 50 रुपये दंड किंवा विहित रक्कम त्या त्यावेळेस जिल्हाधिकारी ठरवतील ती रक्कम असते. ओके, तर या तिन्ही दंड तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत. नोटिसीनंतर सुद्धा अतिक्रमण तुम्ही चालूच ठेवलं तर शेतीसाठी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला 25 रुपये प्रति दिवस दंड असणार आहे किंवा एक फिक्स विहित रक्कम त्याला दंड म्हणून द्यावी लागते. आणि अन्य कारणासाठी अतिक्रमण कंटिन्यू केलं असेल तर 50 रुपये आणि प्रति दिवशी काही विहित रक्कम. हे आहे आपलं 50. अतिक्रमणाच्या बाबतीतलं साधा सिंपल प्रश्न सुद्धा येऊ शकतो की जमिनीवरील अतिक्रमण संबंधितलं कलम कोणतं? तर कलम 50 आणि त्याच्या खालचे काही 2-3 कलम असतील, पण मुख्य कलम 50 हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 51 ला येऊया. कलम नंबर 51 बघा, अतिक्रमण नियमात बसवणे. अतिक्रमित जागा केलेलीच आहे एखाद्यानं, तर मग त्याला नियमात बसवता येतो का? तर पहिला आपला तो प्रश्न असला पाहिजे, त्याचं उत्तर काय आहे? बसवता येतं. ओके, अतिक्रमण करण्याची इच्छा असेल तर जिल्हाधिकारी, अतिक्रमण करणाऱ्याची इच्छा असेल तर जिल्हाधिकारी त्याला नियमित करतात. जो व्यक्ती सरकारी जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे त्याची इच्छा आहे की आम्हाला ते तुम्ही नियमानुसार करून द्या. तुम्ही खूप साऱ्या झोपडपट्ट्या बघता बघा, सुरुवातीला ते असे अतिक्रमित असतात आणि त्यानंतर आपण लिगलाइज करतो, तर ते लिगलाइज करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कलम 51 नुसार मिळालेला आहे. ओके, नियमित करण्याची किंमत काय? आता नियमित करायचंय तर असंच डायरेक्ट करू शकतो का आपण? तर नाही. त्यासाठी काय काय बघा, जमिनीच्या किमतीच्या 5 पटहून अधिक किंवा विहित रक्कम जे अधिक आहे तेवढं द्यायचं. ओके, म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना वाटलं की एवढी रक्कम देऊन मी तुला नियमित करून देतो किंवा ज्या त्याची एक्झॅक्ट जी किंमत आहे त्याच्या 5 पट रक्कम दे आणि तुला ते नियमित करून देतो, म्हणजे तुझ्या नावे करून देतो. हे झालं जमिनीच्या किमतीबाबत. आणि त्याच्या बरोबरच दुसरा पॉइंट आहे, जमिनीवरील वार्षिक महसुलाच्या 5 पटहून अधिक आणि विहित रक्कम. त्या जमिनीवरती जे काही महसूल सरकारला मिळत आहे त्याच्या 5 पट आणि विहित रक्कम अशा दोन्ही अमाऊंट ते घेतील. सर आवाज येत नाही.
Recording in progress. कलम नंबर आपण 53 ला आलो होतो. ओके, शासनाकडे निहित असलेल्या जमिनीचा अनाधिकृतपणे भोगवटा करणाऱ्या संक्षिप्तरित्या चौकशी करून निष्कासित करणे कुणाचा अधिकार आहे? जिल्हाधिकाऱ्यांच्या. मोस्ट ऑफ ठिकाणी जिल्हाधिकारीच आहेत. ओके, पुढचा मुद्दा 54 आहे. संक्षिप्तरित्या चौकशी करून निष्कासित केल्यानंतर उरलेली मालमत्ता सरकार जमा करणे कोण आहे? जिल्हाधिकारी. ओके, म्हणजे एक मुद्दा तर तुमच्या लक्षात येतोच की अतिक्रमणाच्या बाबतीमधला एकमेव अधिकारी तर जिल्हाधिकारी आहे. सगळे अधिकार त्यांनाच आहेत. तर यातला सगळ्यात महत्वाचा कलम फक्त कलम नंबर 50 आहे. 50 वरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बाकी कुठेच काय तुम्हाला विचार करायची एवढी गरज नाही. 51 मध्ये किती रक्कम आणि मोस्ट ऑफ ठिकाणी 5 पट हा आकडा रिपीट होतोय. काही 2-3 ठिकाणी तुम्हाला 3 किंवा 3.5 पट असं काहीतरी असेल, पण मोस्ट ऑफ ठिकाणी 5 पट हीच रक्कम आहे. ओके, पुढे आपण बघूया जमीन सोडून देण्यासंबंधी म्हणजे काय? ऑफ रेलिंक्विशमेंट ऑफ लँड. ओके, जमीन सोडून द्यायचं असेल म्हणजे एखाद्याला मालकी हक्क सोडायचा असेल, जमीन सोडून देणे म्हणजे मालकी हक्क सोडून देणे. 55 मध्ये काय म्हणतं? जमीन सोडून देणे म्हणजे रेलिंक्विशमेंट. भोगवटदारास कृषी वर्षाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी कमीत कमी 30 दिवस आधी तहसीलदारास लेखी नोटीस देऊन त्याची जमीन सोडून देता येईल. किती? 30 दिवस. आणि व्यक्ती कोण आहे? अधिकारी कोण आहे? तहसीलदार. मोस्ट ऑफ ठिकाणी जिल्हाधिकारी असल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. याच्या आधी आपण तहसीलदारचा रेफरन्स कुठे बघितला होता? एका कलमात आपण बघितलं होतं. कुठे आपण तहसीलदारला अर्ज केला होता? रस्ता पाहिजे असताना आपण केला होता ना. तुम्हाला रस्ता हवा असेल तर आपल्याला तहसीलदारला अपील करावी लागते. आणि अजून एका ठिकाणी रेफरन्स येईल किंवा आला असेल की पाण्याच्या संबंधितलं, माझ्या शेतापर्यंत पाणी आणायचं असेल तर या दोन गोष्टीमध्ये तहसीलदार. आणि इथे एक तहसीलदार आहेत. जमीन सोडून द्यायचं असेल तर तुम्हाला तहसीलदारला सांगावं लागतं की मला जमीन सोडून द्यायची आहे. म्हणजेच काय करताय तुम्ही? राज्य शासनाच्या नावे जमीन करताय. जमीन सोडून देता याचा अर्थ त्या जमिनीचं टायटल आता कुणाकडेच नाही आणि ते डायरेक्टली कुणाच्या अंतर्गत आलं पाहिजे? राज्य शासनाच्या. पुढचं, जशी तुम्ही जमीन सोडता तशीच दुमला जमीन पण सोडून देता आली पाहिजे. त्यासाठी कलम आहे आपलं 56. दुमला जमीन कुठली जमीन होती? एलिनेटेड, सरकारनं दिलेली जमीन असते ती. ओके, 57 बघा 57. सोडून दिलेल्या जमिनीत जाण्याचा अधिकार. सोडून दिलेल्या जमिनीचा अधिकार म्हणजे काय? म्हणजे मी जमीन सोडून दिले, ती सरकारच्या नावे झाली आहे. सरकारने एखाद्या व्यक्तीला ती जमीन दिली, बरोबर आहे. आता त्या जमिनीत जाण्यासाठी मला रस्ता पण असला पाहिजे. समजा की एक मोठा शेतकरी आहे, त्यांनी मधली एक 2 एकरवाली जमीन सोडून दिली आहे सरकारला आणि आजूबाजूला सगळी त्याची जमीन आहे. ओके, तर मग त्याच्या जमिनीतून जाण्यासाठी मला त्यांनी रस्ता दिला पाहिजे. नवीन जो त्याचा मालक होणार आहे किंवा टायटल ज्याच्या नावनं होईल त्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता असला पाहिजे. मग काय अर्थ आहे का? मग 2 एकर मी जमीन मध्ये सोडतो आणि आजूबाजूला माझी जमीन असेल तर मग तो व्यक्ती पोहोचणार कसा आहे? तर त्यासाठीचं प्रोव्हिजन आपलं आहे 57. एकंदरीत हे म्हणू शकतो की शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता. 57 बद्दल बोललं जात आहे. ओके, 60 काय म्हणतो बघा, कलम 60. कलम 55 ची अंमलबजावणी तहकूब करण्याचा कुणाचा अधिकार आहे? राज्य शासनाचा. म्हणजे काय तहकूब करायचं आहे? जमीन सोडून देण्याचा किंवा हक्क सोडून देण्याचा जी काही इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे किंवा जी प्रोसिजर आहे ते तहकूब फक्त आणि फक्त राज्य शासन करू शकतं. हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढे आपण जाऊया जमीन महसूल निर्धारणाकडे. ओके, ऑफ लँड रेव्हेन्यू कडे. लँड रेव्हेन्यू कसा मोजला जातो, काय केलं जातं, हे सगळ्या गोष्टी आता आपण इथं बघणार आहोत. ओके, कलम आहेत 64. विशेषरित्या सूट दिलेल्या व्यतिरिक्त सर्व जमिनी महसूल देण्यास पात्र असतात. माझ्या राज्यातल्या सगळ्या जमिनीवरती महसूल द्यावं लागतं, ते कंपल्सरी असतं. एक्सेप्शन एवढंच आहे की काही जमिनींना माफ केलेलं असतं. मग ते शाळा असो, धर्मादाय संस्था असो किंवा बाकीच्या काही गोष्टींसाठी दिलेली जमीन असो, त्यांना सोडलं की तुम्हाला इतर सगळ्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही कलम 64 हे जमीन महसूल देण्यासंबंधीचं कलम आहे. म्हणजे असा प्रश्न येईल की प्रत्येक जमिनीवरती काही एक्सेप्शन सोडून महसूल भरावाच लागतो, हे कोणत्या कलमात आहे? तर कलम नंबर 64 मध्ये आहे. ओके, कलम नंबर 65 आपण बघूया. जलोड जमिनीला महसूल देण्यास पात्र असणे. जलोड म्हणजे आपण बघितलो गाळाची जमीन, तर तिला सुद्धा महसूल द्यावाच लागतो, पण तिला काही कंडिशन्स आहेत. काय कंडिशन आहे? कमीत कमी 1 एकर. ज्या व्यक्तीला महसूल द्यावं लागतं त्या व्यक्तीकडे 1 एकर ती जमीन असली पाहिजे. 1 एकराच्या खाली असेल तर जमीन महसूल भरायची गरज नाही. आणि दुसरी कंडिशन आहे मूळ जमिनीच्या 10% क्षेत्रफळ असावं. हे कुठून आले 10%? कशाचं पकडायचं? मोस्ट ऑफ टाइम गाळाची मृदा किनारी प्रदेशामध्ये निर्माण होते.
ते कशी होते? समुद्राची पातळी खालीवर झाल्यामुळे तयार होते. ओके, समुद्राची पातळी कमी झाल्यामुळे जी नवीन जमीन तयार झालेली आहे ती आधीच्या सरकारच्या एका पट्ट्याच्या 10% तरी असली पाहिजे. सरकार प्रत्येक प्लॉटचं प्लॉटिंग करून ठेवलेलं असतं, बरोबर आहे. तर त्याच्या 10% तरी ती जमीन असायला हवी, मगच तुम्हाला त्याचा टॅक्स भरावा लागतो, अदरवाईज भरायची गरज नसते. दोन्ही कंडिशन तुमच्या लक्षात आल्या. 1 एकर जमीन आणि 10% क्षेत्र. आपण हे डेफिनेशन मध्ये सुद्धा बघितलं होतं, जलोडच्या डेफिनेशन मध्ये हे पाहिलेलं होतं. पुढे आपण जाऊया 66 ला. पाण्याने जमिनीची धूप झाली असेल तर जमीन महसुलाची आकारणी कशी आहे बघा. कमीत कमी अर्धा एकर जमिनीची धूप झाली असेल तर महसुलात सूट मिळेल. ओके, मला जर महसुलात सूट हवी असेल तर मला हे प्रूव्ह करता आलं पाहिजे की माझ्या शेतातल्या अर्धा एकर जमिनीची धूप झालेली आहे, कमीत कमी अर्धा एकर. ओके, मगच तुम्हाला महसुलाची सूट मिळते. इथं फॅक्च्युअल डेटा आहे आणि प्रश्न विचारण्याला संधी आहे, म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे आपण जाऊया 67 कडे. आकारणीची रीत आणि आकारणीतील फेरफार. जमिनीच्या उपयोगानुसार आकारणी करणं अपेक्षित आहे. 67 लक्षात घ्या, सिंपल आहे. आकारणी कशी करायची? तर मग ती जमीन जी आहे मी ते शेतीसाठी वापरतोय, निवासासाठी वापरतोय का उद्योगधंद्यांसाठी का इतर अनेक कारणांसाठी वापरतो, त्याच्यावरनं महसूल आकारला जातो. ओके, 68 काय सांगतो? आकारणीची निश्चिती. आकारणी म्हणजे काय? महसूल आकारणी, महसूल आकारण्याची निश्चिती. राज्य शासनाने ज्या मुदतीकरता आकारणी निश्चित करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिला आहे. म्हणजे महसुलाची आकारणी कोण करतं? जिल्हाधिकारी करतात. ओके, या मुदतीकरता जिल्हाधिकारी जमीन महसूल आकारणी निश्चित करतील, परंतु ही मुदत 99 वर्षापेक्षा अधिक काळाची नसेल. हे आपण काल पण डिस्कस केलं होतं बघा. मोस्ट ऑफ ज्या जमिनी सरकारच्या मिळतात भाड्यानं किंवा इतर गोष्टीसाठी ते 99 इयर्स साठी लीज वरती असतात. प्रश्न कसा येऊ शकतो? 99 इयर्सच्या लीज वरती देण्याची तरतूद किंवा लिमिटेशन कोणत्या कलमात आहे? 68. ओके, 68व्या कलमात त्याची मेन्शन केलेलं आहे. ओके, पुढे दे 69. धारकाबरोबर, धारक म्हणजे जो जमीन होल्ड करतो, होल्डर. ओके, किंवा भोगवटदार म्हणलं तरी हरकत नाही. ओके, धारकाबरोबर करावयाची आकारणी संबंधीची जमाबंदी प्रत्यक्ष राज्य शासनातर्फे करणे. जमाबंदी म्हणजे काय? आता जमाबंदीची डेफिनेशन आपण पुढे बघणार आहोत. त्याचा अर्थ इतकाच घ्या की महसूल आकारणी करत असताना जी काही प्रोसिजर होते त्याला आपण जमाबंदी म्हणतो. ओके, आणि इंग्लिश मध्ये त्याला शब्द आहे सेटलमेंट. ओके, सेटलमेंट ऑफ असेसमेंट टू बी मेड विथ द होल्डर डायरेक्टली फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जमाबंदी डायरेक्ट तो जमिनीचा होल्डर किंवा जमिनीचा धारक जो आहे तो आणि शासन दोघांमध्ये असतं, मध्यस्थी इथं कोणी नाही, असं या कलमाचा अर्थ आहे. शासनास महसूल देण्यास प्रथमतः जबाबदार असेल त्या व्यक्तीशी करण्यात येईल. याच्यामध्ये आपण काय बघितलं की धारक जो म्हटलो ना, हा धारक कोण आहे? जो डायरेक्टली शासनाला महसूल देतो, त्याच्याबरोबर सरकारचा हा कॉन्ट्रॅक्ट, जमाबंदीचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. ओके, पुढे आपण जाऊया 70 मध्ये. पाण्याच्या वापरासाठी दर. राज्य शासन दर ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी, भूमापन अधिकारी किंवा इतर प्राधिकृत अधिकारीच नेमेल. ओके, आता सरकारी पाणी किंवा जलाशयातनं पाणी जर एखादा शेतकरी वापरत असेल तर त्याचा दर ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आपण? एक आहे जिल्हाधिकारी, भूमापन अधिकारी किंवा इतर जे राज्य शासन प्राधिकृत करेल असा कोणताही अधिकारी. ओके, आणि कृषी प्रयोजनासाठी जर पाणी आपण देणार असू त्याला तर 1 रुपया किंवा विहित रक्कम त्याच्याकडनं वसूल केली जाते. ओके, तर ती मग महिना असो किंवा वर्षासाठी असो, 1 रुपया इथं मेन्शन केलेलं आहे फक्त. पुढे आपण घेऊया कलम 71 कडे. कलम 71 काय सांगतो बघा. या संहितेन्वये आकारणी निश्चित करणे हे साधारण जमीन महसुलापुरतेच मर्यादित आहे. काय म्हणतो हे कलम? जमिनीचा वापर तुम्ही साधारण गोष्टीसाठी वापरत असाल तेव्हाच हा कायदा, ही संहिता उपयोगात आणली जाते. इतर काही गोष्टींसाठी इतर कायदे तुम्हाला उपयोगात आणावे लागतील. म्हणजे कसे? शाळा, रस्ते, पूल, विहिरी, तलाव इत्यादी बाबतीत जर तुम्ही उपकर लावणार असाल तर त्या वेळी त्या संबंधित जो कायदा अस्तित्वात आहे त्याच्यानुसार कर आकारला जाईल. बरोबर आहे. इथे फक्त ह्या सोडूनच्या ज्या साधारण गोष्टी असेल त्या बाबतीतच कर, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेतीसाठी कर लावायचा असेल तर हा कायदा आला पाहिजे, आणि इतर खाली दिलेली कारणं आहेत त्यावेळेस त्या संबंधितली जी काही कायदे असतील त्याच्यानुसार तुम्ही उपकर लावणार आहात. ओके, पुढे जाऊया आपण 72 कडे. 72 काय सांगतो बघा. जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार आहे. हे कलम लक्षात ठेवा. 72 पॅरामाउंट चार्ज.
ओके, जमिनीवरती जो आम्ही जे इतर अनेक कर बसवू त्याच्यातलं जमीन महसूल जे आहे ते सर्वश्रेष्ठ कर आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं कर आहे. ओके, जमीन महसूल भरण्यास कसूर केल्यास धारकाच्या त्या जमिनीवरील सर्व झाडे, इमारती, पिके, इतर गोष्टी ज्या की जमिनीशी जोडल्या आहेत किंवा बांधल्या गेलेल्या आहेत, या सर्व हक्कांसह जप्त होण्यास पात्र आहेत. म्हणजे पॅरामाउंट का म्हणले की भरायलाच पाहिजे, तर तुम्ही महसूल दिलाच पाहिजे, म्हणून त्याला आपण पॅरामाउंट म्हणतोय. ओके, पॅरामाउंटला खरं तर मराठी शब्द सर्वश्रेष्ठ चुकीचा आहे. ओके, तर तुम्ही पॅरामाउंट मुद्दामून लिहिलं मी पॅरामाउंट चार्ज, कारण ट्रान्सलेशन मध्ये एमपीएससी काहीतरी वेगळा पण शब्द वापरू शकते. ओके, जिल्हा अधिकाऱ्यास जमिनीची विक्री करून थकबाकी वसूल करण्याचा अधिकार आहे. प्रश्न कसा बनेल, जमीन महसूल जर दिला गेला नाही तर जिल्हा अधिकारी कोणत्या कलमांतर्गत जमीन किंवा त्याच्यावरील वस्तू जप्त करू शकतात, तर कलम नंबर 72 नुसार ते जप्त करून ती थकबाकी वसूल करतील. ओके, 73, जप्त केलेल्या जमिनीचा कब्जा घेता येईल किंवा त्याचा विनियोग करता येईल. म्हणजे एक तर जिल्हाधिकारी हे करणार आहेत, ते कब्जा घेऊन सरकारच्या नावे करतील किंवा कोणाला तरी विकून टाकतील किंवा भाडे तत्वावरती देतील. ओके, 74, कलम 74, भोगवटा जप्त होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून भोगवटादाराच्या वतीने इतर विविक्षित व्यक्ती जमीन महसूल देऊ शकते. म्हणजे काय, एखाद्याची जमीन जर जात असेल कशामुळं, महसूल दिला नाही म्हणून, तर मग दुसरा एखादा चांगला व्यक्ती असेल तर तो म्हणेल की त्याच्या नावानं मी भरतो, म्हणजे असा इतर व्यक्ती सुद्धा भरू शकतो, असं कलम 74 मध्ये आहे. प्रश्न असा बनेल, तुमच्या मित्राची जमीन जात आहे तर त्याच्या नावे तुम्ही महसूल भरू शकता, तर ते कोणत्या कलमानुसार, तर कलम नंबर 74 नुसार भरू शकता. ओके, कलम नंबर 75, हे असं का मेन्शन केलं पाहिजे, हे कॉमन सेन्स वाली गोष्ट आहे ना, पण हे का मेन्शन करतो आपण, कायद्यानुसारच्या कटकटी ज्या तयार होतात ना, ते होऊ नये म्हणून आपण हे मेन्शन केलेलं आहे. आणि जो अधिकारी असतो तो कायद्याला बोट ठेवून जात असतो. आता समजा की एखादा व्यक्ती इथं अस्तित्वात नाहीये किंवा कुठे बाहेर आहे, त्याच्याऐवजी मी केलो तर कायद्यात असं कुठेतरी असेल की त्याच व्यक्तीने भरलं तरच ते होईल. किंवा काही लोक तसं भरून त्याचा दुरुपयोग पण करून घेत असतील, म्हणून या क्लिअरली गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की इतरांनी भरला तरी चालेल. काही काही लोक चांगले असतात ना, हिरा ठाकूर सारखे वगैरे, मग ते करू शकतात तशा गोष्टी. पुढे आपण जाऊया, दुमला जमिनीची नोंद वही असते, म्हणजे सरकारनं इतर लोकांना काही जमीन दिल्या तर त्याच्या नोंद वही कोण ठेवतं, जिल्हाधिकारी. डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांना ती नोंद वही ठेवावी लागते. मग आता जिल्हाधिकारी स्वतः ठेवतात का, ते चार्ज दुसऱ्या व्यक्तीला देतात, त्याचा डेप्टी कलेक्टर असो की तहसीलदार असो, तो त्यांच्या वतीने मेंटेन करत असतो. ओके, 76 आहे आपला पावत्या किंवा त्याला म्हणायचं रिसिट्स. ओके, महसूल स्वीकारणारा प्रत्येक महसूल अधिकारी आणि प्रत्येक तलाठी रक्कम स्वीकारल्याची पावती देईल. ओके, म्हणजे काय, मी महसूल भरलोय, त्या महसूल भरल्याची रिसिट मला दिली पाहिजे ना, तर ती रिसिट तलाठी किंवा जो काही तिथला महसूल अधिकारी आहे त्याने दिलं पाहिजे, ते देणं बंधनकारक करण्यासाठीचं कलम आहे 76. ओके, त्याच्यानंतर 77 बघा, पावत्या देण्यास जर त्याने कसूर केली तर त्याला शास्ती आहे. कसं आहे, जिल्हाधिकारी आदेशाद्वारे भरलेल्या रकमेच्या अधिक नसेल इतकी शास्ती करतील. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 100 रुपये महसूल भरला आणि तलाठीने ते रिसिटच नाही दिली तर तलाठ्याला 100 रुपये दंड. 100 रुपयापर्यंतचा दंड द्यावा लागतो. आणि कोण आकारतं, जिल्हाधिकारी. ओके, हे एक लक्षात घ्यायचं. पुढं 78 मध्ये काय आहे, जमीन महसूल कमी करणे, तो तहकूब करणे किंवा सूट देणे कुणाचा अधिकार आहे, फक्त राज्य शासन करू शकतं. ओके, जमीन महसूल कमी करणे, तहकूब करणे किंवा सूट देणे, म्हणजे हे लगानसारखं होत नाही, लगान माफ कर दूंगा मॅच जीत गए असं नाहीये, ते डायरेक्ट कुणाकडे कंट्रोल आहे, राज्य शासनाकडे आहे. ओके, 3 मुद्दे आता बघितलो. पुढचा आहे आकारणी आणि जमाबंदी, प्रकरण नंबर 6 आहे आपलं. कशाची आकारणी जमाबंदी आहे बघा, ऍग्रिकल्चरल लँडची. ओके, असेसमेंट अँड सेटलमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू ऑफ ऍग्रिकल्चरल लँड. ओके, आणि याच्या पुढचं प्रकरण 7 असेल ते नॉन ऍग्रिकल्चरल लँड साठीच आहे. ओके, आता याच्यात आपण बघूया कलम 90 आहे, जो इंटरप्रिटेशनचा म्हणजे अर्थ लावण्यासाठीचा, म्हणजे एकंदरीत डेफिनेशनच्या बाबतीतला कलम आहे. वर्गवारीची किंमत हे पहिलं आहे. वर्गवारी म्हणजे काय, जमिनीचं केलेलं वर्गवारी. प्रत्येक जमिनीची किंमत सेम असणार नाही, त्याचं वर्गीकरण तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यानुसार जमिनीचा प्रकार कसा आहे, तिचं स्थान कुठं आहे, पाणी आणि इतर फायदे लक्षात घेऊन भूमापन अभिलेखात नोंद केलेली जमिनीची सापेक्ष किंमत
म्हणजे प्रत्येक जमिनीची किंमत शासनाकडे नोंदीत केलेली असते, तर ती किंमत म्हणजे वर्गवारी. ओके. दुसरी डेफिनेशन आपल्या जमिनीचा वर्ग. जमिनीचा वर्ग आपण जसं डिस्कस करतो तसंच इथं आहेत, वर्कस, कोरडवाहू, बागायती, अशा प्रकारचे जमिनीचे वर्ग इथे मेन्शन केलेले आहेत. पुढचा आहे घटक साधन प्रमाण. जमिनीच्या वर्गवारीच्या मंजूर योजनेत समाविष्ट केलेल्या जमिनीच्या प्रत्येक प्रकारचे सापेक्ष मूल्य. वर्गवारी तुम्ही मंजूर करताय, आधी सरकार वर्गवारी ठरवतं आणि त्या वर्गवारीनुसार प्रत्येक जमिनीचं आणि त्या जमिनीतल्या घटकांचं मूल्य जे सरकार ठरवून त्यांच्या नोंदवहीत असतं, त्या गोष्टींना घटक साधन प्रमाण त्यांनी म्हटलेलं आहे. प्रमाण याचा अर्थ पर्सेंटेज इथं घेऊ नका, ह्याचा अर्थ सापेक्ष मूल्य. प्रमाण म्हणजे सुद्धा पैसेच आहे इथे. ओके. पुढचा मुद्दा आपला गट. महसूल आकारणीच्या प्रयोजनासाठी एक जिन्सी जमिनीचे गट. ओके. म्हणजे गटची डेफिनेशन तुम्हाला जर जमीन महसूल कायद्याअंतर्गत विचारली तर ते गट काय, जमिनीचे गट आहेत. ओके. आता इथे तो आपण जेव्हा पुढे बघू तर जिल्हा अधिकारी जमिनीच्या प्रकारानुसार गट पाडतात. आपल्याकडे असतो ना, काही ठिकाणी सलगच एक पट्टा असतो की जिथे एक चांगलं पीक येतं, दुसऱ्या ठिकाणी चांगलं पीक येत नाही, किंवा पाण्याचा पट्टा असतो, विदाऊट पाण्याचा पट्टा असतो, खारट जमीन असते, काळी जमीन असते, असे वेगवेगळे जे गट पाडलेले असतात त्या गटाची डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळते, 90 घ मध्ये मिळते. ओके. पुढे आहे ड, जमाबंदी. ओके. हा तुम्हाला इंटरव्ह्यूला पण नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. जमाबंदी म्हणजे काय? साधी सिंपल डेफिनेशन आहे, जमीन महसूल आकारणी ठरवण्यासाठी एखाद्या प्रदेशात चालवलेल्या कामकाजातून निष्पन्न झालेली कारवाई. म्हणजे काय काय असते म्हणजे याच्यामध्ये, आधी एकतर तुम्ही जमिनीचा प्रकार ठरवता, वर्ग ठरवता, त्याच्यातलं येणारं पीक ठरवता, त्याचं स्थान ठरवता, लोकेशन ठरवता, अशा सगळ्या गोष्टीवरून तुम्ही त्याच्यावरती किती टॅक्स त्या व्यक्तीनं सरकारला दिलं पाहिजे हे ठरवता, त्या संबंधित रेकॉर्ड ठरवता, रेकॉर्डनुसार तुम्ही अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट करता, या सगळ्या प्रोसेसला आपण जमाबंदी म्हणतो. ओके. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल तर तुम्हाला हे कळेल, त्यांची पुस्तकं वाचलं असेल तर तुम्हाला जमाबंदीबद्दल चांगलं माहिती मिळेल. दळवी सर, आपली कमिटी पण होती ना, एमपीएससी कमिटी बसवलेली होती. कुठले दळवी? चंद्रकांत दळवी. त्यांचं पुस्तक सुद्धा आहे, 6 बंडल सिस्टीम वरती पुस्तक आहे त्यांचं. इंटरव्ह्यू वाल्याने ते एकदा वाचून जावं, जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ते उत्तर देता आलं पाहिजे. तर त्यात त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, जमाबंदीबद्दलच बोललेले आहेत ते. प्रदेश बघा, आता प्रदेशामध्ये कसं आहे, एक किंवा अधिक जिल्ह्यातील तालुक्यांच्या गटाने बनलेल्या स्थानिक प्रदेशांचा भाग जो राज्य शासन किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या मते जमिनीचा बाह्य आकार, हवामान आणि पर्जन्यमान, भागातील मुख्य पीक आणि जमिनीचे वैशिष्ट्य इत्यादीच्या संबंधात संलग्न आणि एकजिन्सी आहे. प्रदेशाचा अर्थ तुम्हाला कळला, एक जिन्सी असणाऱ्या जमिनीचा एक जो तुम्ही ग्रुप तयार केला, त्या ग्रुपला तुम्ही प्रदेश म्हणता आणि त्या प्रदेशाला तुम्ही ए बी सी असं काहीतरी रँकिंग द्यायचं. हे फक्त समजण्यासाठी गोष्टी केलेल्या आहेत. ओके. पुढे आपण जाऊया 91 मध्ये, कलम 91, जमाबंदी संबंधीचा अंदाज कोण बांधतं? राज्य शासन. आपल्याला वाटेल की कलेक्टरनं बांधलं पाहिजे, राज्य शासन कसं बांधेल? ओके. पुढे 92, कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची प्राथमिक किंवा सुधारित जमाबंदी करण्याबद्दल निर्देश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार, तो तरी त्यांना असायलाच पाहिजे. 93 बघा, जमाबंदीची मुदत किती असते? एकदा तुम्ही जमाबंदी ठरवली तर तुम्ही किती टॅक्स द्यायचं हे ठरवलं तर त्याची मुदत किती आहे? 30 वर्ष. आपण वेगवेगळे टॅक्सचे प्रकार इतिहासामध्ये वाचतो ना. कॉर्नवॉलिसने कुठला टॅक्स आणला होता? कायमधारा. ओके. मग कायमधारा किती वर्षाची होती? कायम होती. सुरुवातीला किती वर्ष होती? 10 वर्षासाठी होती सुरुवातीला, नंतर त्यांनी कायम केलं. तर ही जी जमाबंदीची टाइम होता 10 वर्षाचा, नंतर ते कंपल्सरी करून टाकलं, कायमसरी केलं. तेच हे कलम सांगतं 93. आता एकदा आम्ही ठरवून दिलं की तुम्हाला इतकं टॅक्स द्यायचं, तर याच्या पुढे हेच कंटिन्यू असेल, याच्यात बदल केला जात नाही. आता आपल्याकडे 30 वर्ष आहे, एकदा ठरवून दिले की 30 वर्ष तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. ओके. पुढे 94 कडे, जमीन महसूल निर्धारित करण्याची पद्धत कशी आहे? आता जमीन महसूल तुम्ही निर्धारित करताय म्हणजे जमीन महसूल निर्धारित करणं जमाबंदीचा एक भाग आहे, मगाशी आपण डिस्कस केल्यासारखं. तर त्यात काय काय येतं बघा, राज्य शासन नियमानुसार गट पाडून प्रत्येक गटासाठी प्रमाण दर ठरवतं. गट म्हणजे काय आपण वरती बघितलं, त्यानुसार राज्य शासन गट पाडून घेतं आणि तिथं दर ठरवायला सुरुवात करतं. गट पाडत असताना खालील गोष्टींचा विचार केला जातो. गट म्हणजे काही गावांचा ग्रुपच असतो, या गावातल्या जमिनींचा आम्ही एक गट तयार केलेला आहे, मग त्या गावांनी एवढे टॅक्स द्यायचं. तर मग ते गट पाडत असताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतो बघा, 2 कॅटेगरायझेशन त्यांनी केलेलं आहे. एक आहे जमिनीचा आकार आणि बाह्य आकार, जसं वर बघितलं तसं. दुसरं आहे हवामान आणि पर्जन्य. तिसरं आहे किमती आणि चौथा आहे मुख्य पिकांचे उत्पन्न. ओके. म्हणजे प्रश्न असा येईल की जमीन महसूल निर्धारण करत असताना खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार केला जातो?
तर इतके सगळे घटक आहेत. 4 तर आता आपण बघितलो, अजून बाकीचे काय काय बघा. बाजार, दळणवळण, मशागतीचा दर्जा, लोकसंख्या आणि मजुरांचा पुरवठा, शेतीविषयक उत्पन्नांची साधने, गेल्या 30 वर्षातील जमिनीत केलेले फेरफार आणि मुख्य पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च. इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही महसूल निर्धारित करत असता. आता याच्यातला कुठला घटक तुम्हाला वाटत नाही की विचार केला पाहिजे? बाजारला तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. बाजारचा काय संबंध? कारण एकदा पीक आल्यानंतरची ती गोष्ट आहे, पण त्याचा संबंध आहे. कारण बाजार जवळ असेल आणि चांगला असेल तर त्याचं उत्पन्न चांगलं येईल, मग तुम्ही महसूल जास्त घेऊ शकता. त्यामुळे बाजाराचा सुद्धा संबंध आला पाहिजे. फक्त लोकसंख्या दिली तर गडबड होऊ शकते. ओके, लोकसंख्याला जोडून आपण मजुरांची संख्या विचार करतो किंवा मजुरांचा पुरवठा बघतोय. मजुरांचा पुरवठा कमी असेल तर मजुरी जास्त, मजुरी जास्त तर उत्पन्नाची किंमत, उत्पन्न घेण्याची किंमत जास्त, मग तुम्हाला तिथं महसूल कमी घ्यावं लागतं. ओके, मग या वेगवेगळ्या अँगलने जर तुम्ही विचार केला, आणि इथं अजून काय चुकवायचं असेल तर गेल्या 20 वर्षातील ऐवजी 30 ऐवजी 20 टाकेल, तो गेल्या 30 वर्षातील फेरफार ऐवजी 20 टाकेल, बट 30 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जमीन महसूल ठरवला जातो. ओके, 7 आणि 4 11 कारण आहेत, नीट व्यवस्थित वाचून घ्या. 95 95 धारकांच्या खर्चाने केलेल्या सुधारणांमुळे सरासरी उत्पन्नात झालेली वाढ विचारात न घेणे. मी माझ्या जमिनीत काही सुधारणा केली असेल मी स्वतः, त्याच्यामुळे माझं उत्पन्न वाढलंय म्हणून तुम्ही महसूल वाढवायचं नाही, हे कलम सांगतं, कलम नंबर 95. ओके, पुढे 96 जमाबंदी अधिकाराने जमाबंदीचे काम कसे सुरू करावे. कसं तुम्ही जमाबंदी करू शकता? पहिलं आहे जमिनीची गटामध्ये विभागणी. कसं करायचं ते आपण वरती बघितलंय, गट कसं पाडतात ते आपण बघितलंय, कलम नंबर 94 मध्ये होता. महसूल निर्धारणासाठी आपण गट पाडतोय. त्याच्यानंतर पुढचं आहे पिकांचे सरासरी उत्पन्न निश्चित करणे. तिसरं आहे जमिनीच्या प्रत्येक वर्गवारीसाठी दर निश्चिती करणे. आणि चौथा आहे जमाबंदीची योजना जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणे. हे कॉमन सेन्स तुम्ही सिक्वेन्स लावू शकता, तरी नीट व्यवस्थित एकदा लक्षात घ्या. पहिल्यांदा आहे गट, नंतर पिकांचे सरासरी उत्पन्न, तिसरं प्रत्येक वर्गासाठी दर, आणि सगळ्यात शेवटी कलेक्टर समोर मांडणं. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया 97 ला. जमाबंदी प्रतिवृत्त छापणे किंवा प्रसिद्ध करणे. जमाबंदी प्रतिवृत्त म्हणजे काय आहे? एकंदरीत एक रिपोर्ट आहे किंवा तुम्ही काय डॉक्युमेंट तयार केलेलं आहे जमाबंदीचं, ते तुम्हाला छापणं आणि प्रसिद्ध करणं कंपल्सरी आहे. हे कुणाचं काम आहे? जिल्हाधिकारी. कुठे? प्रत्येक गावात आणि मराठीत तुम्हाला ते करावं लागतं. प्रत्येक गावामध्ये त्या गावाच्या जमाबंदीमधीलची माहिती मराठीत चिटकावी लागते किंवा तुम्हाला ते लोकांसमोर ठेवावं लागतं. याच्यानंतर हे सरकारनं केलेलं आहे. नोटिसीनंतर जे नोटीस आलं, हे गावात तुम्ही नोटीस दिली की आम्ही अशी जमाबंदी केली आहे, त्यानंतर 3 महिन्याच्या आत हरकती तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊ शकता. त्या गावातल्या लोकांना वाटत असेल की ही जमाबंदी चुकीची आहे तर ते 3 महिन्याच्या आत हरकती घेऊ शकतात. कुणाकडे? जिल्हाधिकाऱ्यांकडेच. पुढं 98 बघा. 98 काय सांगतं? हरकती विचारात घेऊन जिल्हाधिकारी जमाबंदी प्रतिवृत्त राज्य शासनाला सादर करतील. त्याच्यानंतर 99 काय आहे? महसूल न्यायाधिकरणाकडे निर्देश करणे. महसूल न्यायाधिकरण आत्ता आपल्याला पहिल्यांदा इथं दिसतंय. याच्यानंतर सेपरेट एक चॅप्टर आहे, त्यात आपण त्याला बघणारच आहोत. नोटिसीनंतर कुठली नोटीस आहे? जमाबंदीची नोटीस आहे. त्यानंतर 2 महिन्याच्या आत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे निर्देश करण्यासाठी राज्य शासनाकडे अर्ज करावा लागतो. डायरेक्टली सुद्धा तुम्ही न्यायाधिकरणाकडे जाऊ शकत नाही. ते तुम्हाला वाटलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला चान्स दिला जिल्हाधिकाऱ्याकडे, तुम्ही काहीतरी हरकती घेतल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यच नाही केल्या, आणि तसंच त्यांनी तो डॉक्युमेंट जो आहे जमाबंदीचा रिपोर्ट जो आहे तो सरकारला पोहोचवला, तर त्यानंतर मला काहीतरी चान्स पाहिजे, तर ते चान्स मला आर्टिकल किंवा कलम 99 देतो. ते कसं? तर मला न्यायाधिकरणाकडे जायचं, तर मी सरकारला सांगेन की माझं ऐकण्यात आलेलं नाही आणि या जमाबंदीच्या रिपोर्टमध्ये गडबड आहे, तर ते सुद्धा मी सरकारलाच सांगतो. मग सरकारला वाटलं की याच्या हरकतीमध्ये काहीतरी तथ्य आहे, तर ते मग त्या न्यायाधिकरणाकडे पाठवेल तुम्हाला, मग तुम्ही तिथे तुमचे मुद्दे मांडायचे आहेत. ओके, म्हणजे जमाबंदीच्या संबंधितल्या हरकती महसूल न्यायाधिकरणाकडे जाण्याचे कलम कोणते? कलम 99. इतकं लक्षात ठेवायचं आहे. ओके, किती? 2 महिन्याचा तुम्हाला वेळ आहे. नोटिसीनंतर 2 महिन्यात तुम्ही ते करू शकता. ओके, 100 जमाबंदी प्रतिवृत्तीवरील आदेश, ऑर्डर्स ऑन द सेटलमेंट रिपोर्ट. सेटलमेंट रिपोर्टच्या ऑर्डर्स बद्दल काय आहे बघा. ऑर्डर द्यायच्या आधी हरकती म्हणजे व्यक्तींच्या हरकती, गावातील व्यक्तींच्या हरकती. दुसरा मुद्दा न्यायाधिकरणाचं मत
99 नुसार न्यायाधिकरण ते कन्सिडर करून काही ना काही मत देईल, ते मत आणि हरकती विचारात घेतल्या जातात. ओके, आणि त्याच्या नंतर राज्य शासन आदेश काढेल. स्टेप्स लक्षात आल्या तुम्हाला? पहिल्यांदा कोण ठरवते? जमाबंदी तहसीलदार, सॉरी जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी काय करतात? गावात सांगतात तुमच्या गावाबद्दल असं आम्ही तयार केलेला आहे रिपोर्ट. मग हरकतीचा चान्स, हरकती विचारात घेऊन ते चेंज केलं तर ठीक आहे, किंवा काही गोष्टी चेंज करतील, काही करणार नाहीत. त्यानंतर पण तुम्हाला चान्स कुठं आहे? महसूल न्यायाधिकरणाकडे जाण्याचा. मग तो विचार, हरकतीचा विचार आणि जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट या सगळ्यांचा विचार घेऊन राज्य शासन शेवटचा आदेश काढतं. ओके, तो प्रत्येक सभागृहापुढे मांडावा लागतो. त्यांना ते सभागृहापुढे मांडावं लागतं. ओके, हा पॉइंट कुठं पण येऊ दे, याला बरोबरच म्हणायचं, कॉमन सेन्स आहे. ओके, हा आदेश अंतिम असेल, कोणत्याही न्यायालयाकडून त्याच्यावरती हरकत घेता येत नाही. एकदा का सरकारनं आदेश काढला की विषय संपला, तुम्ही कुठल्याच कोर्टात जाऊ शकत नाही. आलं लक्षात तुम्हाला? ओके, पुढं 101 कडे आपण जाऊया. पाण्याच्या आकारणीपासून सूट देण्याचा अधिकार कुणाचा? पुन्हा राज्य शासन. 102 बघा, जमाबंदीची सुरुवात कधी झाली, कधीपासून जमाबंदी आहे, काउंटिंग कसं करणार ते राज्य शासन कलम 100 म्हणजे वरचं जे आदेश देण्याचं कलम आहे त्याच्यानुसार आदेश दिल्यावर स्वतः अजून एक नोटीस काढतं आणि त्या नोटिसीमध्ये डेट देतं की या डेट पासून तुमची जमाबंदीची सुरुवात झाली, तर त्या डेट पासून हे आहे. मग तो ऑप्शन मध्ये टाकेल की 1 जून 1 जानेवारी व्हॉट एव्हर टाकेल. ओके, आपल्याला लक्षात ठेवायचं की तो नोटीस मध्ये दिलेला दिनांकापासून सुरुवात होईल. कलम 105, पाण्यावरती आकारणी बसवण्याचा निर्देश देण्याचा अधिकार सुद्धा राज्य शासनाचा आहे. 101 मध्ये सूट आहे आणि 105 मध्ये महसूल आकारणी लावण्याचा निर्देश देण्याचा अधिकार आहे. ओके, 106 मध्ये काय बघा, जमीन, क्षेत्रफळ, महसूल आकारणी इत्यादीतील चुका दुरुस्त करण्याचा अधिकार कुणाचा आहे? जिल्हाधिकाऱ्यांचाच तो अधिकार असला पाहिजे. कशातला? जमाबंदीचे जे रिपोर्ट्स असतात किंवा तुमचे वेगवेगळे 7/12चे रिपोर्ट्स असतील, 21 का 31 प्रकारचे नमुने आहेत ना गाव लेवलला. जर तुम्ही बघितलात तर गावाच्या लेवलला वेगवेगळे नमुने आहेत, ते सुद्धा अभ्यास करून जावा इंटरव्ह्यू वाले. ओके, तर तसं 7 आणि 12 असे 2 आहेत, तसं 8 ब असे खूप सारे आहेत. ते सगळे, त्या सगळ्यांमध्ये काही चुका आणि एरर्स असेल तर त्या दुरुस्त करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. पुढे आपण प्रकरण 7 कडे जाऊया. अकृषित प्रयोजनासाठी वापरलेल्या जमिनींच्या जमीन महसुलाची आकारणी किंवा जमाबंदी. प्रकरण 6 काय होतं? कृषीवालं होतं ना. आता आपण प्रकरण 7 ला आलेलं आहे, अकृषिक प्रयोजनासाठीचं. ओके, याच्यामध्ये कलम आहे 110. बिगर नागरी क्षेत्रातील कृषीतर जमिनींची अकृषक आकारणी निर्धारित करताना अनुसरावयाची पद्धती. जिल्हाधिकारी बिगर नागरी क्षेत्रातील गावांची वर्ग 1 आणि वर्ग 2 असं विभागणी करतील. पहिल्यांदा कुठलं चाललंय आपलं? बिगर नागरी क्षेत्राबद्दल चाललेलं आहे. तर ते वर्ग 1 आणि 2 मध्ये डिवाइड करतील, पहिल्यांदा काम त्यांचं आहे. त्यानंतर वर्ग 1 मधली जमीन आहे तर तिच्यावरती दरवर्षी दर मीटर स्क्वेअर किंवा दर स्क्वेअर मीटरला 10 पैशांपेक्षा अधिक नसेल इतकी किंवा विहित रक्कम ते त्याच्यावरती महसुलाची आकारणी करतील. किती आहे? 10 पैसे. तुम्हाला वाटेल की 10 पैसे वगैरे काय अर्थ आहे का? तर चालत पण नाही, बट ते आहे. तर तो 10 पैसे तुम्ही लक्षात घ्या. पण त्याचा पुढचा मुद्दा विहित रक्कम आहे ना, मग ते ऑफकोर्स विहित रक्कम नुसार करतील. मग ते कुणाचा अधिकार आहे? जिल्हाधिकाऱ्यांचा. वर्ग 2 ची जमीन असेल तर दरवर्षी दर मीटर स्क्वेअरला 5 पैशांपेक्षा अधिक नसेल इतकी. म्हणजे वर्ग 1 ला 10 पैसे, वर्ग 2 ला 5 पैसे. ओके, आणि ही कसली आहे? बिगर नागरी क्षेत्रातील जमिनीबद्दल आपण विचार करत आहोत. ओके, आणि बिगर नागरी क्षेत्रातील बिगर कृषी जमीन आहे. आलं लक्षात? बिगर कृषी, बिगर नागरी क्षेत्रातील जमिनीवरचा महसूल कलम नंबर 110 मध्ये आहे. कलम 111 बघा, नागरिक क्षेत्रातील अकृषिक आकारणी निर्धारित करताना अनुसरावयाची कार्यपद्धती. जिल्हाधिकारी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार नागरिक क्षेत्रांची विभागणी करून महसूल आकारणी करतात. म्हणजे कंपॅरेटिव्हली 11 सोपं आहे. त्यात कसलंच काही कंपल्शन दिलेलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांना ठरवायला सांगितले की तुम्ही मार्केट व्हॅल्यूनुसार ठरवा. 112, अकृषिक आकारणी संपूर्ण बाजार मूल्यांच्या 3% पेक्षा जास्त नसावी. ज्या जमिनीवर तुम्ही महसूल आकारत आहात त्या जमिनीची जी काही किंमत आहे त्या किमतीच्या 3% पेक्षा वरती तुम्ही महसूल आकारणी करू शकणार नाही, हे कलम 112 सांगतं. 112 लक्षात घ्या. 113 काय आहे?
अकृषिक आकारणीचा प्रमाण दर ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? जिल्हा अधिकाऱ्यांनाच असायला हवा. कलम 114 कडे या आता. अकृषिक प्रयोजनासाठी उपयोगात आणलेल्या जमिनीवरील आकारणीचा दर अकृषिक म्हणल्यानंतर अनेक वेगवेगळे प्रयोजन असतील. तर एका साईडला आपण प्रयोजन घेतोय. पहिला आहे निवासी इमारतीसाठी तुम्ही ते जमीन वापरणार असाल तर किती दर लावला पाहिजे महसुलाचा? अकृषक आकारणीच्या दरा इतकाच. एक दर ठरवून ठेवलेला असतो की अकृषक आकारणी किती लावायची. ओके, वरती त्यांनी कंडिशन पण दिले 10 पैसे आणि 5 पैसे वगैरे. तशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रूल्स असणार आहेत. तर तेवढाच दर तुम्ही इमारतीसाठी जर ती जमीन वापरत असेल तरच आहे. औद्योगिक कारणासाठी वापरत असेल तर 1.5 पट आहे. त्या अकृषक आकारणीच्या 1.5 पट तुम्हाला आकारणी करावी लागते. 1.5 पटापर्यंत बरं का ते. त्याच्या आतमध्ये किती पण लावू शकतो आपण. त्याच्यानंतर आहे वाणिज्य. ओके, वाणिज्यासाठी जर 2 कॅटेगरी केलेत बघा. मुंबई शहर वगळता अन्य सगळ्या महानगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये अकृषक आकारणीच्या 3 पट आकारला जातो. आणि दुसरं आहे उर्वरित नागरी क्षेत्रामध्ये अकृषक आकारणीच्या 2 पट. ओके, महानगरपालिका 3 पट आणि इतर नागरी क्षेत्र 2 पट. मुंबईचा उल्लेख नाही कारण मुंबईला सेपरेट कलम आहे, सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्यात ते मेन्शन केलेलं असेल. मग तो इथं मुंबईसह महानगरपालिका म्हणेल चुकवायचं असेल तर इथे आपण मुंबईला घेतलेलं नाही. 3 पट आणि 2 पट आणि वरती औद्योगिक आहे 1.5 पट. ओके, चौथा मुद्दा आपला इतर बाबतीमध्ये जिल्हाधिकारी ठरवतील तसं असणार आहे, पण त्याला लिमिट आहे. अकृषक दर जो ठरलाय तो आणि त्याच्या 1.5 पट या पटीच्या दरम्यानच त्याला लावावं लागतं. जर म्हणजे 1 रुपये लावला असेल अकृषक दर तर 1 ते 1.5 रुपयाच्या मधला जो असेल तेवढाच महसूल तुम्हाला आकारता येतो. ओके, अशा पद्धतीने 114 मध्ये अकृषक दराबद्दल मेन्शन केलेल्या गोष्टी लक्षात घ्या. 117 अकृषक आकारणी देण्यापासून सूट मिळालेल्या जमिनी. कोणकोणत्या जमिनीला सूट मिळू शकते त्यांनी स्वतः त्यात काही गोष्टी मेन्शन केल्या, त्यात आपण बघूया. हातमागासाठी छपऱ्या उभा करणे, म्हणजे ते हातमागाची कामं करण्यासाठी जुन्या काळामध्ये जी काही घरं टाईप ऑफ घरं होती ती घरं उभा करण्यासाठी जर जमीन वापरली असेल तर तुम्हाला अकृषक आकारणी नसणार. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसाय, बाग बगीचा तयार करण्याचा व्यवसाय. आता 3 मला तुम्हाला थोडंसं वाटू शकेल की बाग बगीचा कशाला, ते मनोरंजनाचा विषय आहे वगैरे, पण तसं नाही. तर त्याला आपण इथं इन्व्हॉल्व घेतलेलं आहे. मृतांच्या व्यवस्थेसाठी वापरलेली जमीन म्हणजे आपली स्मशानभूमी वगैरे आपण म्हणू शकतो. ओके, सार्वजनिक पूजा अर्चेसाठीची जमीन, मंदिर. ओके, त्याच्यानंतर शैक्षणिक आणि धर्मादाय प्रयोजनासाठीची जमीन. ओके, आणि 7वं आहे नागरीतर क्षेत्रातील निवासी इमारतीच्या प्रयोजनासाठी परिवर्तन केलेली शेत जमीन. याच्यावरती पण तुम्हाला आकारता येत नाही. नागरीतर म्हणले म्हणजे ग्रामीण भागात एक जी शेत जमीन मी इमारतीसाठी कुठल्या निवासी इमारतीसाठी जर ट्रान्सफर करून घेतली असेल तर त्याच्यावरती सुद्धा आकारला जाणार नाही. ओके, आपला पुढचा टॉपिक आहे भूमी अभिलेख, लँड रेकॉर्ड. ओके, याच्यामध्ये आहे कलम 148. ओके, तर 148 बघा अधिकार अभिलेखाबद्दल बोलतोय, म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स बद्दल बोलतोय. 148 मध्ये जमीनधारक, शासकीय पट्टेदार, भोगवटदार, कुळ इत्यादी व्यक्तींची नावे याच्यात असणार आहे. प्रश्न असा येईल की रेकॉर्ड्स ऑफ राईट्स मध्ये काय गोष्टी असणार आहेत? जमीन कुणाच्या नावाने आहे, कुणाचा हक्क आहे, किंवा भोगवटदार कोण आहे, असं वेगवेगळ्या व्यक्तींची नावं तुम्हाला या अधिकार अभिलेखामध्ये सापडतील. आणि प्रत्येक गावात असे अधिकार अभिलेख ठेवले जातील. म्हणजे कोण सांभाळतो? तलाठी. तलाठीकडे असे अभिलेख असतात. बरोबर आहे. पुढचं आपलं कलम आहे 149. अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त देणे. प्रतिवृत्त म्हणजे रिपोर्ट समजा. ओके, अधिकार संपादन केल्यानंतर जर समजा की एका जमिनीचा अधिकार मला मिळालाय किंवा मी एखादी जमीन विकत घेतली असेल तर 3 महिन्यांच्या आत मला तलाट्यास तोंडी किंवा लेखी कळवावं लागतं की अरे मी ही जमीन घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा जे काही टॅक्स महसूल आहे तो मला पे करायचा आहे. आणि तो पे केल्यानंतर मला तलाठी साहेब एक पोच पावती देतील. ओके, तर ती पोच पावती देण्याबाबतीतलं कलम आपलं 149 आहे. पुढचं कलम आहे 150. फेरफार नोंदवही व विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही. साधा प्रश्न येऊ शकतो की फेरफार नोंदवहीच्या संबंधितलं कलम आहे 150.
50 की तलाठी फेरफार नोंद करेल. जमिनीचे हक्क किंवा इतर अधिकारांमध्ये काही बदल झाले असेल तर ते फेरफार नोंदवही कुणाकडे असते? तलाठींकडे असते. ओके. पुढे 151 बघा. माहिती पुरवण्याचे बंधन जमीन धारकास किंवा कुळास अधिकार अभिलेखातील नोंदी इत्यादी पुस्तकांच्या रूपाने पुरवणे बंधन आहे. जर एखाद्या व्यक्तीनं मला सांगितलं की हे अभिलेख, रेकॉर्ड्स किंवा इतर माहिती तू मला द्यायला हवं, असं जर मी तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्यास बोलू शकतो आणि त्याला ते देणं बंधनकारक आहे. आणि 1 महिन्याच्या आत देणं बंधनकारक आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो काइंड ऑफ अ राईट टू सर्व्हिस. याच्यामध्ये पण हे कलम मेन्शन केलेलं आहे. जर अशा रेकॉर्डची माहिती त्याने 1 महिन्याच्या आत नाही दिली तर त्याला दंड पण द्यावा लागतो. त्या बाबतीतलं कलम आहे आपलं 152. माहिती देण्यास जर त्याने हायगय केली तर त्याला दंड द्यावा लागतो. म्हणजे कलम 149 जे वरती आपण बघितलोय पोच पावती देण्याबद्दलचं, आणि कलम 151 जे माहिती देणं त्याने नाकारलं किंवा दिलं नाही तर त्याला 5 रुपयेपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. ओके. 153 कडे आपण जाऊया. नकाशे तयार करण्याबाबतीतलं कलम आहे 153. ओके. याच्यात काय आहे बघा. महसूल अधिकारी किंवा तलाठी कोण तयार करतं नकाशे? एकतर महसूल अधिकारी किंवा तलाठी करतो. म्हणजे महसूल अधिकाऱ्यामध्ये सर्कल इन्स्पेक्टर पण येईल ना, त्यामुळे महसूल अधिकारी मेन्शन केलेलं आहे. खर्च, आता हे तयार करण्यासाठी जे खर्च येणार आहे तो खर्च कसा काढला जातो? महसुलाच्या स्वरूपात वसूल केला जातो. ज्या लोकांसाठी किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आपण नकाशे बनवतोय त्यांच्याकडून महसूल जमा केलं जातं नकाशे करण्यासाठीचा खर्च म्हणून. आणि तो अधिकार कुणाला आहे? सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा भूमापन अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी. ओके. 3 आहेत, सहाय्यक, उपजिल्हाधिकारी आणि आहे भूमापन अधिकारी. ओके. पुढचं आपलं कलम आहे 156 भूमी अभिलेख. ओके. लँड रेकॉर्ड्स, लँड रेकॉर्डच्या संबंधितलं कलम किती आहे? 156. ओके. नकाशे, नोंदवही, म्हणजे आता लँड रेकॉर्ड्स मध्ये काय येतं ह्याचे डेफिनेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. लँड रेकॉर्ड्स मध्ये प्लॅन सुद्धा येतात ना, नियोजन बघितलं पण शहरी नियोजन पण त्याच्यामध्ये समावेश होता. नकाशे, नोंदवही आणि अधिकार अभिलेख यांशिवाय विहित करण्यात येईल असे इतर भूमी अभिलेख प्रत्येक गावासाठी तयार करण्यात येतील. म्हणजे भूमी अभिलेख प्रत्येक गावासाठी असतात आणि त्याच्यामध्ये नकाशे, नोंदवही किंवा इतर अधिकार अभिलेख म्हणजे मगाशी आपण बघितलं होते रेकॉर्ड्स ऑफ राईट्स, या सगळ्यांचा समावेश भूमी अभिलेखामध्ये होतो. 161 निस्तार पत्रक. निस्तार पत्रक 2020 ला आलेला प्रश्न आहे. ओके. जर बघा एखाद्या गावातील भोगवट्यात नसलेल्या सर्व जमिनीच्या आणि तिच्याशी अनुषंगिक असतील अशा सर्व बाबींच्या व्यवस्थापने संबंधी योजना अंतर्भूत असलेली निस्तार पत्रक जिल्हाधिकारी तयार करतात. पहिला मुद्दा क्लिअर आहे, जिल्हाधिकारी तयार करतात. पण कशी जमीन आहे हे काय तुम्हाला समजलं वाचल्यावर? जी जमीन वापरली गेलेली नाही, ओके, तुमच्या गावाच्या हद्दीतली जमीन आहे पण तिचा वापर होत नाही, जिथं आपण लहानपणी क्रिकेट वगैरे खेळतो अशा खूप साऱ्या जमीन असतात ना, तर ज्या तशा जमिनी आहेत तर त्या जमिनीबद्दल एक निस्तार पत्रक तयार करावं लागतं आणि त्याचा मसुदा गावापुढे ठेवावा लागतो. गावकऱ्यांची मते विचारात घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्या निस्तार पत्रकास अंतिम रूप देतात. फक्त इतकं लक्षात घ्या की ज्याचा उपयोग होत नाही शेतीसाठी किंवा इतर काही कारणांसाठी उपयोग होत नाही, उपयोग होत नसलेली जमीन आहे त्या जमिनीबाबतचे सगळे डिटेल्स निस्तार पत्रकात असतात. नावावरनं पण तुम्हाला लक्षात येतं की जमीन जी निस्तार म्हणजे काय? निस्तार म्हणजे जी उपयोगात आणली नाही त्या जमिनीला आपण निस्तार म्हणतो ना, तर तशा जमिनीसाठी सगळी माहिती तुम्हाला इथं भेटतं. आणि त्याचा महत्वाचा कलम पुढचा आहे 62. हे निस्तार पत्रकात काय तरतुदी असतात, कोणत्या बाबी असतात त्यात बघा. गावातील गुरे चरण्यासाठीची परवानगीच्या अटी आणि शर्ती. गावात काही असे माळरान असतात, जंगल असतं, त्या ठिकाणी गावातीलच लोकांसाठी गुरे चरायची असतील तर ते अटी लावण्याचा अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ओके. तुम्ही ते असं पण सांगू शकतात की या 2 दिवसात तुम्ही चारायचं, पुढचे 2 दिवस चारायचं नाही. या असं वेगवेगळ्या अटी शर्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेला आहे. पुढचं आहे गावातील रहिवाशांवरील खालील वस्तू वापरांबद्दलच्या अटी आणि मर्यादा. कुठल्या आहेत बघा. लाकूड असो, सरपण असो, जंगलातील इतर उत्पन्न असो, हे तुम्ही किती वापरू शकता, काय वापरू शकता, हे सगळं निस्तार पत्रकात मेन्शन करतात कलेक्टर साहेब.
त्यानंतर आहे मुरुम, कंकर, वाळू, माती, दगड, दुय्यम खनिजे. दुय्यम खनिजांबद्दलच्या सुद्धा अटी इकडे येऊ शकतात. आणि पुढचा आहे गुरांचा चारा. ओके, म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की निस्तर पत्रकात खालीलपैकी कोणते घटक इन्व्हॉल्व असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. गुरांचा चारा आणि दुय्यम खनिजे सुद्धा आहेत. दुय्यम खनिजे लक्षात घ्या. ओके, पुढे आहे 163. 162 आणि 163 मध्ये साम्य आहे थोडं. 163 काय सांगतं, विवक्षित बाबींची निस्तार पत्रकात तरतूद करणे. त्यातलं जिल्हाधिकारी खालील गोष्टींची तरतुदी करतील. पहिला मुद्दा, गुरांना मोफत चराई. वरती फक्त आपण गुरांबद्दल चराई बद्दलच्या अटी शर्ती सांगितल्या होत्या, पण 163 मोफत गोष्टींबद्दल बोलतं. ओके, पहिला आहे की गुरांच्या मोफत चराई बद्दलची माहिती तुम्हाला कलम 163 नुसारच्या निस्तार पत्रकात सापडेल. ओके, घरगुती वापरासाठी किंवा उपयोगासाठी मोफत नेता येणाऱ्या जंगलातील उत्पन्न आणि दुय्यम खनिजे. आता दुय्यम खनिजे पण तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता का? उदाहरण द्या बघू, एखादा दुय्यम खनिज तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. कुठलं असलं पाहिजे? कुठले? बर, कोळसा. अजून मीठ. बर, आपण मीठ म्हणू शकतो. अजून कुठले आहेत? खूप सारे दुय्यम खनिज असतात ना. मुरुम आहे, खडक आहे, हे दुय्यम खनिज आहेत सगळे. किंवा आपण त्याला ग्रामीण भागात त्याला शाडू म्हणतो. शाडूला काय शब्द आहे? ते पांढरं असतं ना, ते आहे. हा, चुनखडी आहे. तर असे वेगवेगळे घटक दुय्यम खनिजांमध्ये येतात. त्याच्याबद्दल ते जे तुम्ही मोफत घेऊन जाऊ शकता ते कुठे येतं? 63 मध्ये. 62 मध्ये त्याच्या अटी शर्ती आहेत. ओके, 62-63 फरक लक्षात घ्या. गावातील कारागिरांच्या सवलती सुद्धा 163 मध्ये येतात. गावात जे वेगवेगळे कारागीर असतात त्यांना लागणारे रॉ मटेरियल असेल तर त्या रॉ मटेरियलच्या बाबतीतल्या सवलती सुद्धा इथे येतात. ओके, 164 कडे आपण जाऊया. दुसऱ्या गावातील पडित जमिनीचा वापराचा अधिकार. ओके, आता माझ्या गावातून शेजारच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडित जमीन आहे. तर त्या पडित जमिनीवरती माझा उपयोग करायचा असेल, फॉर एक्झाम्पल माझ्या गुरांना तिथं चारायला घेऊन जायचं असेल, तर मग मी करू शकतो का? नाही, अनलेस अँड अंटिल जिल्हाधिकारी आपल्याला परवानगी देत असतील तर. ओके, जिल्हाधिकाऱ्यांनी तशी तुम्हाला परवानगी दिली त्या गावाच्या सहमतीनं, तर तुम्हाला त्या दुसऱ्या गावात जाऊन त्या गावाची निस्तरित जमीन वापरता येते. ओके, मग त्या गावाच्या निस्तार पत्रकात असं जिल्हाधिकारी मेन्शन करते की तुमच्या शेजारच्या गावातील लोकांना इथे परवानगी द्यायची आहे. ओके, पुढे आहे 165. वजीब उल अर्ज. वजीब उल अर्ज म्हणजे काय बघा, संहिता म्हणजे ही संहिता, कोड. हा जो कोड आपण बघतोय तो अंमलात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर जिल्हाधिकारी हे ती जमीन किंवा पाणी, दोन्ही गोष्टी आहेत, जमीन किंवा पाणी राज्याच्या मालकीचे किंवा सरकारच्या मालकीचे नाही, त्या बाबतीत अशा काही जमिनी असतात किंवा ज्या राज्याच्या मालकीच्या नाही आहेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या पण मालकीच्या नाही आहेत, कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या असतील सुद्धा पण त्याचा उपयोग पूर्ण गावाला करावा लागणार आहे, तशा बाबतीत पाटबंधाराचे अधिकार, जाण्या येण्याचे हक्क, मासेमारीचे हक्क या संबंधितले प्रत्येक गावातील रिवाज ठरवतील आणि त्याची नोंद करून एक रेकॉर्ड, अभिलेख म्हणजे रेकॉर्ड बनवतील. त्या रेकॉर्डला आपण म्हणतो वजीब अल अर्ज. प्रश्न असा येऊ शकतो की वजीब अल अर्ज म्हणजे काय? वजीब अल अर्ज असा आहे की अशी जमीन आणि पाणी जे सरकारच्या मालकीचं नाही त्याच्या संबंधितले नियम. कुठले नियम आहेत ते? पाटबंधाराचा हक्क, जाण्या येण्याचा हक्क, रस्त्याचा हक्क, जाण्या येण्याचा म्हणजे रस्त्याचा हक्क, आणि तिसरा आहे मासेमारीचा हक्क, याच्याबद्दलची माहिती असणारं रेकॉर्ड. साधं सिंपल आहे, त्याला म्हणायचं वजीब अल अर्ज. ओके, नाव देऊनच त्यांनी अवघड करून ठेवलेलं आहे, बाकी काही नाही. ओके, समजायला तसं सोपं आहे. या अभिलेखातील नोंदी विरोधात 1 वर्षाच्या आत तुम्ही दिवाणी न्यायालयात दावा करू शकता. एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की या वजीब अल अर्ज नुसार माझ्यावरती अन्याय झाला तर तो कुठं जाऊ शकतो? दिवाणी न्यायालयात. ऑप्शन येऊ शकतं महसूल न्यायाधिकरणात, पण तिथं आपण बरोबर चुकू. महसूल न्यायाधिकरण नाही, दिवाणी न्यायालय आहे. तर दिवाणी न्यायालयात कधी जाऊ शकतो मी? 1 वर्षाच्या आत जाऊ शकतो. मगाच्या केसमध्ये आपण महसूल न्यायाधिकरणाकडे जाणार होतो, तिथं किती महिन्याचा त्यांनी टाइम दिला होता? 2 महिन्याचा टाइम दिलेला होता. ओके, इथं 1 वर्षाचा आहे. पुढे 166 मध्ये बघा, मासेमारी संबंधितले नियम. जसं वरती वजीब अल अर्ज मध्ये आहे तसंच हे पण आहे मासेमारी संबंधीचे नियम. त्यांना असा काही वेगळा शब्द तिकडे सापडला नाही, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली तिथं लिहून ठेवलेलं असेल. ओके, वरती पाणी आणि काय होतं?
जमीन होती, दोन्ही गोष्टी होत्या, ते लक्षात घ्या. तर वजीब अल अर्ज मध्ये कुठल्या गोष्टीची संबंधित नियम असतील तर तो ऑप्शन क्रमांक 1 दिल जमीन, दुसरा दिल पाणी, तिसरं दिल दोन्ही. तर ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके. 167 बघा, तरतुदीच्या उल्लंघनास शिक्षा. 161 पासून 64 पर्यंत ज्या काही तरतुदीवरती आहेत त्याच्यातल्या तरतुदींचं तुम्ही जर उल्लंघन केलं तर तुम्हाला 1000 रुपयेपर्यंतचा दंड आकारला जाईल. ठीक आहे. असं 167 पर्यंतचे कलम आपण